श्रीरामपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौ कांचनताई दिलीप सानप यांची निवड करण्यात आली आहे। त्यांच्या निवडणुकीमुळे नगरपालिकेच्या प्रशासनात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असून शहरातील रखडलेली विकास कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सौ कांचनताई सानप यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, वीज व आरोग्य सुविधा यांसारख्या विषयांवर ठोस काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून शहराच्या विकासाला गती देण्याचा मानस त्यांनी यावेळी स्पष्ट केला। दरम्यान स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेस पक्षातर्फे सर्वश्री अंजुमभाई शेख, डॉक्टर दिलीप शिरसाट आणि गोपाल लिंगायत यांची निवड करण्यात आली आहे, तर भारतीय जनता पक्षातर्फे श्रीनिवास बेहाणी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे नगरपालिकेत अनुभव आणि नव्या विचारांचा समतोल साधला जाईल असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे। विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच शहरातील नागरिकांनी या सर्वांचा सत्कार करून अभिनंदन केले। श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे नवे नेतृत्व सकारात्मक आणि सक्रिय भूमिका निभावेल, तसेच पक्ष मतभेद बाजूला ठेवून जनहिताला प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे। उपनगराध्यक्ष पदासाठी माझी बिनविरोध निवड केल्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानते। माननीय आमदार हेमंत ओगले साहेब, नगराध्यक्ष करणदादा ससाणे, जिल्हाध्यक्ष सचिनदादा गुजर यांच्यासह सर्व पदश्रेष्ठीचे मी आभार मानते। तसेच सहकारी नगरसेवकांचे पण आभार मानते। त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि मला जी निवड करून दिल्याबद्दल काही म्हणजे जे काही कामं असतील ते सांगून, दादांना सांगून आणि तात्यांना सांगून आम्ही पूर्ण करू अशी मी ग्वाही देते। धन्यवाद। 35 नगरसेवक, त्यामध्ये अध्यक्ष नगराध्यक्ष करणदादा ससाणे, उपनगराध्यक्ष कांचनताई सानप, पक्षप्रतोद या ठिकाणी उपस्थित असलेले मुजफ्फरभाई शेख, भाजपच्या पक्षप्रतोद वैशालीताई चव्हाण आणि उपस्थित सर्वच मान्यवर। मला वाटतं आता जे नवीन आणि शिवसेनेच्या पक्षप्रतोद झाल्याच आम्ही आजच डिक्लेअर करून टाकू, मंजुश्रीताई मुरकुटे, जे नवीन 4 स्वीकृत नगरसेवक झालेत, हाजी अंजुमभाई शेख, आमचे मित्र श्रीनिवास भाऊ बिहाणी, दुसरे डॉक्टर शिरसाट आणि आमचे युवक मित्र गोपालजी लिंगायत यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो। बरंचसं बोलण्यासारखं आहे, सगळ्यांचे विषय सांगितले, फक्त आपल्याला एकच आता एक करूया की आता झालं गेलं सगळं आपल्याला विसरून जावं लागेल आणि शेवटी आपल्याला प्रत्येकाची गरज आहे। तुमच्याकडून आम्हाला शिंदे साहेबांची गरज आहे, तुमच्याकडून आम्हाला विखे साहेबांची गरज आहे, परत बाकीचे आता राष्ट्रवादीचे कोण नाही आहेत पण त्यांनाही आम्ही जाऊन भेटू मग आता अजितदादांना, आणि शेवटी फडणवीस साहेबांकडेही जावं लागेल, कारण शेवटी श्रीरामपूरमध्ये खूप साऱ्या गोष्टी मागच्या 9 वर्षापासून राहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी आपण सर्वांनी मिळून त्या एकत्रित कराव्या लागतील, त्या पूर्ण कराव्या लागतील। आणि आज आपण श्रीरामपूरची जी दिशा आणि दशा बघतोय ती खरोखरच वाईट झालेली आहे आणि याच्यातून आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन हे करावं लागेल। प्रत्येक ठिकाणी आता राजकारण संपलेलं आहे, तुम्ही ज्या वेळेस आमच्याकडून जी मदत मागाल ती आम्ही पूर्ण देऊ, 100%, विरोधात कोणीही नाहीये, सगळ्यांना समान न्याय देऊ, एवढंही मी या ठिकाणी करणदादाच्या वतीने आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो। ज्या काही आपल्याला मागण्या करायच्या असतील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, यांच्याकडे मागण्या आपण आपल्या शहरासाठी भांडायला सगळेजण एकत्रित मिळून जाऊ आणि शेवटी शहर सुधारलं पाहिजे, शहरामध्ये विकास गंगा ही वाहिली पाहिजेत, ही आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजेत। आणि आपल्या सगळ्यांना आज जसं खेळीमेळीचं वातावरण राहिलंय असंच 5 वर्ष खेळीमेळीचं वातावरण सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या जाग्यावर, विरोधकांनी विरोधकांच्या जागेवरती राहूनच चाललं पाहिजे, अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आपण पार पाडूया। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। येणाऱ्या 5 वर्षामध्ये ज्या काही आपल्याला श्रीरामपूरच्या लोकांनी आपल्या सगळ्यांना 35 लोकांना जी जबाबदारी दिली तुम्ही निश्चितपणे पार पडाल आणि त्याच्यामध्ये आमची जी काही खाऱ्याची मदत लागेल ती आपल्याला 100% मी ग्वाही देतो की तीही मदत आम्ही करू। फक्त एकच आहे की आपल्याला काही गोष्टींमध्ये ठरवून घ्यावं लागेल
की श्रीरामपूरची शांतता ही बिघडली नाही पाहिजे, श्रीरामपूरचा जातीय सलोखा हा टिकून ठेवला पाहिजे, यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. आज जे निवड अध्यक्ष नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष झाले त्यांचं अभिनंदन, 4 नवीन नगरसेवक झाले त्यांचंही अभिनंदन, आणि जे निवडून आलेत लोकांमधून त्यांचंही अभिनंदन. आपण असंच एक कुटुंब म्हणून श्रीरामपूरचं सर्वजण एकत्र राहू अशी ग्वाही देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.